आरोपीला संरक्षण मिळतं, प्रशांत कोरटकडे घटना घडते, आरोपीला संरक्षण मिळतं, होऊन जातात. म्हणजे प्रशांत कोरटकर फरार आहेत पोलीस संरक्षण असताना. आता आणखीन एक नवा मुद्दा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सॉर बोर्ड सरळ सरळ म्हणत आहे की नामदेव ढसाळ कोण आहे. हे खरं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जर अशा पद्धतीनं अत्यंत दुर्दैवी आहे विधानं करायची, ही विधानं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विधानं करायची, त्यानंतर पळवाट काढायची, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मॉर्फ केलेला असं सांगायचं आणि मग पुन्हा पळवाट काढायची. आणि हे जर होत असेल आणि त्यात आजचा जर सेन्सॉर बोर्डाची विचारणा बघितली, एका सिनेमामध्ये एक कविता होती आणि ही कविता नामदेव ढसाळ यांची असं सांगितल्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला गेला, जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव कोण, तर मग हे दुर्दैवी आहे. हा बोर्डचा कोणी प्रश्न विचारणार, यांना खरं तर चपलेनी मारायला हवं ज्या खुर्चीत ते बसले. त्यानंतर जर यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत, हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल, तर खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतंय का, हे सांस्कृतिक नॅरेटिव्ह महाराष्ट्राचं जे एक बहुरंगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे, हे पुसून एकाच अंगानं जाणारा सांस्कृतिक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का, हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. पण सातत्यानं अशा लोकांना पोलीस संरक्षण दिलं जातं, ह्याला राजाश्रय म्हणावा लागेल का? दुर्दैवानं जेव्हा ती एक क्लिप जी कथित कोरटकरांची जी क्लिप होती ती ऐकली, तर त्यामधलं एक वाक्य जे अत्यंत चिंताजनक आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी हस्तक आहे. पुढची सगळी वाक्य जी आहेत त्याच्या आधीचं हे जे वाक्य आहे, हे वाक्य अनेकांच्या खरं तर मनात अनेक शंका निर्माण करणार आहे. जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांची सरकारची एक नैतिक जबाबदारी निर्माण होते आणि या नैतिक जबाबदारीला सरकारनं जागायला हवं अशी आमची भावना आहे. राज्याचा अर्थसंकल्प आता जाहीर होणार आहे. केवळ 43% कर्ज आहे तो कर्ज मागच्या 1 वर्षापूर्वी झाला आहे आणि सर्वात जास्त कर्ज फक्त लाडक्या बहीण योजनेवर. मला तर माननीय अर्थमंत्री महोदयांनी याविषयीचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण केवळ 43%च हा खर्च का करण्यात आला, मग ही महसुली तूट ही नेमकी का निर्माण झाली, 15 फेब्रुवारी नंतरच्या खर्चांना ही नेमकी कात्री का लावण्यात आली आणि मग लाडकी बहीण या एका योजने डिपार्टमेंटचं परफॉर्मन्स चांगला राहिलाय का, या सगळ्या प्रश्नांची ही अनुत्तरित राहतात. स्वारगेटमध्ये बस डेपोमध्ये बलात्काराची घटना घडते, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे त्या ठिकाणी जातात, पत्रकार परिषद घेतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं वक्तव्य आहे की त्या महिलेने आरडाओरड केली नाही. माननीय योगेश कदमजी यांचं हे परिपक्वतेचं वक्तव्य आहे, हे अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं. तिथले सगळे CCTV हे सुरू होते. कालच मी एका न्यूज चॅनलवर बघितलं, आकाशाकडे तोंड करून असलेला CCTV सुद्धा याच स्वारगेट स्थानकामध्ये होता. आणि अशा पद्धतीनं जर इतकी असंवेदनशील वक्तव्य जर मंत्री महोदय करत असतील तर खरोखर हे दुर्दैवी आहे. परंतु सातत्यानं जो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे या सगळ्या प्रकरणामधला, त्याला अटक जरी झाली असली तरी त्याचे जे फोटोज आहेत ते माऊली कटके जे शिरूरचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर पण दिसतात आहेत. अशोक बापू पवार यांच्यासोबत सुद्धा त्यांचे फोटो दिसतात. तर यामध्ये या कार्यकर्त्याचे फोटो कोणाबरोबर दिसले म्हणून कार्यकर्त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झालाय का, ही दुसरी गोष्ट फार जास्त महत्त्वाची आहे. तो जो कोणी नराधम आहे याला अटक झालेली आहे आणि याच्यावर लवकरात लवकर जी कठोर कारवाई आहे ही करण्यात यावी, हीच सगळ्यांची मागणी, हीच सगळ्यांची भावना आहे. असं म्हणणं आहे की तो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे तो माऊली कटकेंचा कार्यकर्ता आहे. सातत्याने उज्जैन महाकालची जी काही दर्शनं माऊली कटके घडवत होते त्याला सहकार्य करण्याचं काम त्यांचा कार्यकर्ता हा दत्ता गाडे करतो. तर यामध्ये कोणत्याही अपेक्षा हीच आहे की जेव्हा अशा पद्धतीचा गुन्हा झालेला असतो, या गुन्ह्याला कुठलाही मिळता, कुठलाही राजकीय वरदहस्त न मिळता त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आरोप जो आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लावलेला आहे. जवळपास 70-72 दिवस झाल्यानंतर सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबियांना
मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि तिनं जर देशमुख कुटुंबियांची जर मागणी असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयीकरण देणं गरजेचं आहे की खरोखर VIP ट्रीटमेंट मिळते का, की कायद्यासमोर सगळे समान ही आपलं सूत्र आहे, हे जे आपलं तत्व आहे, कोणाचेही राजकीय लागेबांधे न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढी कठोर पावलं उचलणार का महत्वाचं आहे. सरकारच्या काळात शक्ती कायदा आणण्यात आला होता. दोन्हीकडे मुद्दा झाला. 4-4.5 वर्षापासून केंद्राकडे तो कायदा पडतो आहे. आता तो कायदा मागे घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची एक बाब समोर येताना पाहायला मिळते. नाही, याविषयीची मी डिटेल माहिती घेतो आणि त्यानंतर त्याविषयी बाळासाहेब आजचे जे आहेत त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं विधान आहे की मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं कर, असं फक्त सुरस आणि एकमेकांच्या संदर्भात करतात. कारण की या दोन्ही नेत्यांजवळ 20 वर्षांपासूनचे संबंध आहेत आणि अशा पद्धतीचं ऑडिओ क्लिप देखील ते म्हणजे त्यांनी दाखवलं आहे. वाजपेयींनी हे जर विधान केलं त्यांनी आणखी स्पष्टता द्यावी. त्यांनी फक्त या गोष्टी सांगून बाजूला होऊ नये. ते ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे त्याच जनतेच्या समोर येऊन हे खुलासेवार सांगणं गरजेचं आहे. थँक्यू.